श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, दत्त जयंतीनिमित्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही झाले व शक्य नाही आहे त्यांनी 7 दिवस या पवित्र ग्रंथाचे पठण करावे. आपल्याला बऱ्याच अडचणी असल्यामुळे बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण ची सुरुवात करता येत नसेल आणि मनामध्ये खूपच चिंता होत असेल की अरे माझ्याकडून नाही झालं यावर्षी कसं हे. तर त्यासाठी 7 दिवसाचं पवित्र ग्रंथाचे पठण करा तर 100% गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते. आता 28 नोव्हेंबरपासूनच गुरुचरित्र पारायण सुरू झालेले आहे व ते पारायण 4 डिसेंबरपर्यंत आहे. बऱ्याच मैत्रिणींनी हे पारायण करायची इच्छा होती, परंतु मासिक धर्म त्याचबरोबर घरातील अडचणी, लग्न अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या असल्यामुळे आपल्याला करणे शक्य नाही आहे. काही होत नाही मैत्रिणींनो, परंतु तुम्ही मनापासून करायचे असेल ना तर आपण करत असतो. आपल्यामध्ये पण एक इच्छाशक्ती असते व ती करून घेत असते. या 7 दिवसामध्ये अशा प्रकारची सेवा करायची आहे की आपणाला गुरुचरित्र पारायणाचे जसे फळ भेटते तशा प्रकारचे या ग्रंथ पठण केल्यामुळे आपणाला ही सेवा करायची आहे आणि याचे फळ आपणाला नक्की भेटणार. पहिला ग्रंथ म्हणजेच पहिला अध्याय हा 52 ते 53 अध्यायाचाच आहे व 7 दिवस मध्येच आपणाला त्याची समाप्ती करायची असते. त्यामुळे हे 7 दिवसीय पारायण असते. त्याचे नियम व अटी पाळूनच करायची असते, तरच त्याची फलश्रुती भेटत असते. जर आपण पारायण करताना नियम व अटी पाळल्या नाहीत तर आपणाला त्याची फलश्रुती भेटत नाही. आपण म्हणणार नाही माझ्याकडून होत नाही आणि कसे करावे हे कसं काय करू, तसे चालणार नाही व कुठेतरी आपल्याला त्या पारायणाचे दोष लागतात. नियम पाळणे शक्य असेल तरच पारायण करावे. तुम्ही म्हणाल की मला खायचे नियम नाही पाळता येणार, झोपण्याचे नियम नाही पाळता येणार, ब्रह्मचारी नियम नाही पाळता येणार. सरळ सरळ मी सांगेल तुम्हाला हे पारायण करू नये. नियम व अटी ह्या काहीतरी चांगलं होण्यासाठीच असतं, काहीतरी त्याच्या मागे रहस्य असतं. त्यामुळे हे पारायण करायचे असेल तर नियम व अटी पाळूनच पारायणाचे आपणाला फळ नक्की भेटते. हे सत्य आहे. हे होत नसले तर तुम्ही दुसरी सेवा करू शकतात की पारायणाचे पण बरेच कठीण असे जे नियम आहेत ब्रह्मचारी त्याचबरोबर खाण्याचे वगैरे, तर तुम्हाला ते जर जमत नसेल तर फळ भेटणं पण हे काही सहजासहजी कशाचे फळ भेटत नाही. त्याच्यासाठी थोड्याफार श्रम तर करावेच लागतात. तर पहिली सेवा काय, तर चला संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे तुम्ही पोथी पठण करू शकता. ही पण गुरुचरित्र पारायण सारखीच आहे, काही बदल नाही, सारखेच आहे. त्यामुळे तुम्ही ही पोथी आणून घ्या व ही पठण करू शकता. हे तुम्ही दररोज पठण केले तर 7 पाठ तुमचे होतील व 7 दिवसामध्ये याचे पारायण करू शकता. मोठ्या पोथीचे जे फळ भेटते तेच हे केल्याने पण होते, परंतु मला तर वाटते की तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्की करावं. संक्षिप्त श्री गुरुचरित्र वाचण्याचे पण नियम आहेत. तुम्ही कोणती पण सेवा करत असताना माहीत तर आहे की कडकडीत मांसाहार करायचा नाही, मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे, बिलकुल खायचं नाही आहे, बंद करावं लागेल. वाचन करत असताना 7 दिवसामध्ये कोणतेही अल्कोहोल व्यसन करू नये व कांदा लसूण कडकडीत बंद ठेवावा. थोडे नियम तर पाळावे लागणार आहेत. गादीवर बसू शकता, ब्रह्मचारी पण पालन करावे लागेल व शेजाऱ्यांचे जेवण, लग्नाला जातात तिथले खातात ते करायचे नाही. मासिक धर्मामध्ये त्याचबरोबर सूतक काळामध्ये विटाळमध्ये तुम्हाला हे पारायण करता येणार नाही. 7 दिवस करिता येणार नाही. सेवेला नक्की सुरुवात करा. दत्त महाराज, स्वामी महाराज नक्की करून घेतात. त्यामुळे तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करणे नियम शक्य नसेल तर नक्की हे संक्षिप्त
श्री गुरुचरित्र करावे. ही सेवा 7 दिवस करावी. जर तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर आता स्वामी व दत्त हे एकच आहेत. दत्तांचे स्वरूप स्वामी आहेत. स्वामी सेवा केली तरी ती दत्तांकडेच जाणार आहे. श्री स्वामी सारामृत याचे तुम्ही पठण करू शकतात. 7 पाठ करू शकतात. 7 दिवस 7 पाठ करायचे आहेत. त्याचबरोबर आपण 7 दिवसामध्ये तुम्ही नामस्मरण करायचे आहे दत्तांचे. त्याचबरोबर स्वामींचे पण करू शकतात. अशा प्रकारे आपण सेवा ही करू शकता. जर आपणाला पारायण झाले नसेल तर या सेवा तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर या 7 दिवसामध्ये जेवढे आपल्याकडून जेवढे दान धर्म करता येतील, म्हणजेच ज्या दिवशी 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे त्या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकतात. दानधर्मामध्ये पिवळ्या रंगाचेच दान करावे. ते खूप फलदायी असे दान आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेस पिवळ्या कलरचे वस्त्र, अन्न अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे माणसांना, सजीवांना, पक्ष्यांना यांना तुम्ही दान करू शकतात. याचबरोबर तुम्ही कमीत कमी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. तुम्हाला जमेल तर 108 वेळा करू शकता, नाहीतर 51 वेळा करू शकता. जेवढे शक्य आहे तेवढा करा. हे आता तुम्ही जे दान करणार आहात ते दान पिवळ्या वस्तूचेच दान करावे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र म्हणून पण प्रचलित आहे. जो दत्तांचा जो श्री गुरुदेव दत्त हा तारक मंत्र म्हणून पण प्रचलित आहे. या मंत्राने दत्त साधनेमध्ये प्रचंड वाढ होते. त्यामुळे तुम्ही या दिवसामध्ये श्री गुरुदेव दत्त हा तारक मंत्र म्हणू शकतात. त्याचबरोबर दत्त मंत्राचा जप जेवढ्या आपणाला मिळेल तेवढ्या वेळा हा मंत्र जप करू शकतात. तर तो कोणता मंत्र, तो तर मी तुम्हाला सांगितला आहे. श्री गुरुदेव दत्त हा मंत्राचा जप करायचा आहे. आणि दानधर्म तर आपण करणारच आहोत दत्त जयंतीच्या दिवशी. त्याचबरोबर सात्विक आहार घ्यायचा आहे. दत्त जयंतीला उपवास करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही फळ आहार करावा, सात्विक आहार घ्यावा, परंतु कांदा लसूण हे खाऊ नये. दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तांचे दर्शन घेऊन औदुंबराची पूजा करावी व आपल्याकडून शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.